मित्रांनो, शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा? महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठ्या प्रश्नावर सुप्रीम कोर्टात निर्णायक सुनावणी सुरू आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवणाऱ्या शिवसेना पक्षफुटीच्या प्रकरणात आता सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. एकंदरीतच एकीकडे उद्धव ठाकरे गट आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे गट. प्रश्न फक्त पक्षाच्या नावाचा किंवा एका निवडणूक चिन्हाचा नाही, तर हा प्रश्न आहे मूळ शिवसेना कोणाची? पक्षफुटीला कायदेशीर मान्यता कशी द्यायची आणि निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय योग्य होता का? एकंदरीत शिवसेनात फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाणे निवडणूक चिन्ह दिले होते. उद्धव ठाकरे गटाने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. आता याच प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयामध्ये दोन्ही बाजूंकडून जोरदार असा युक्तिवाद सुरू आहे. ठाकरे गटाच्या वतीनं जे ज्येष्ठ वकील आहेत कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यांचा जो मुख्य युक्तिवाद आहे तो असा आहे की केवळ आमदार किंवा खासदारांच्या एका गटाच्या संख्येवरून मूळ राजकीय पक्ष कोणाचा हे ठरवता येत नाही. पक्षात फूट झाली आहे म्हणजे पक्षाची मूळ संघटनात्मक ओळख संपली असं देखील मानता येईल का? आणि जर पक्षातील काही लोक वेगळे झाले तर त्यांना थेट मूळ पक्ष आणि त्यांचं निवडणूक चिन्ह मिळू शकतं का? याच मुद्द्यांवरती सर्वोच्च न्यायालयात जोरदार चर्चा होत आहे. हे सगळं काही सुरू असतानाच या दरम्यानच संजय राऊत यांनी डायरेक्ट निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरच जोरदार टीका केली आहे. संजय राऊत यांनी आरोप केला की निवडणूक आयोगानं आमची बाजूच ऐकून घेतली नाही. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही जोरदार निशाणा साधलाय. राजकीय परिस्थितीवर जोरदार टीका यावेळेस त्यांनी केली. देशामध्ये अस्थिरता असताना मोदी शहा पक्ष फोडण्यात व्यस्त असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळेस केला. त्याचबरोबर उद्योग, रोजगार आणि महाराष्ट्रातून बाहेर गेलेल्या उद्योगांच्या मुद्द्यावरूनही संजय राऊत यांनी सरकारवरती गंभीररित्या अशी टीका केली. हे सगळं काही सुरू असताना मात्र दुसरीकडे शिंदे गटाकडून या सर्व आरोपांना एक वेगळीच भूमिका मांडली जाते. त्यामुळे मित्रांनो, आता या संपूर्ण प्रकरणावरती महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे की नक्की आता न्यायालय काय निकाल देईल. आणि मित्रांनो, संजय राऊत यांनी जे आरोप केलेले आहेत ते तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं? त्याच्यानंतर न्यायालयामध्ये कशा पद्धतीनं तो निकाल लागू शकतो? कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद तुम्हाला कसा वाटतो? तर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा. धन्यवाद.